लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे, एक मोठी गुड न्यूज आहे. तर ती गुड न्यूज काय आहे, मी शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आधी एक प्रश्न विचारतो, तुमच्या खात्यामध्ये पैसे शेवटीच येणार आहेत का? की यावेळी सर्वात आधी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार? हा प्रश्न सध्या प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या मनामध्ये आहे. पण याचं उत्तर शेवटी आहे, कारण दररोज हजारो महिला बँकेचा बॅलन्स तपासत आहेत. कारण एकदा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली की पुढचा नंबर कोणाचा असेल हे कोणालाच आधी सांगता येत नाही. योजनेचे पैसे डीबीडी प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. त्यामुळे एका गावात काही महिलांना पैसे मिळाले असतील तर त्याच गावातील इतर महिलांना काही दिवसांनी रक्कम जमा होऊ शकते. म्हणजे पैसे टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात. एका दिवशी एकाच वेळी पैसे खात्यात जमा होत नाहीत. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, सर्वांना प्रश्न पडलाय की पैसे नेमके कधी जमा होणार? तर ते मी सांगणार आहे पुढे जाऊन, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पुढे पाहत राहा. म्हणून अजून पैसे आले नाहीत म्हणजे हप्ता तुमचा रद्द झाला का किंवा थांबला का असा निष्कर्ष काढू नका, कारण असलं काय घडलेलं नाही. तुमचे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि निधी वितरण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि प्रतीक्षा तुम्ही करत आहात. तर मग ठीक आहे, प्रतीक्षा झाली, सगळं झालं, तर पैसे नेमके जमा कधी होणार खात्यामध्ये, तारीख काय आहे? तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार 25 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये ₹1,500 हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे पैसे कधी येणार? तर 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान तुमच्या खात्यामध्ये, म्हणजे पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. किती रुपये? तर ₹1,500. ना ₹3,000 ना ₹2,100. फक्त ₹1,500 तुमच्या खात्यामध्ये चालू महिन्याचे जमा होणार आहेत 25 ते 30 जुलै या दरम्यान. त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा करा. 25 ते 30 जुलै दरम्यान तुमच्या खात्यामध्ये देखील, ज्या महिलांच्या खात्यामध्ये आणखी पैसे जमा झाले नाहीत लाडकी बहिणीचे, त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, पुढील काही दिवस तुमचा मोबाईल आणि बँक खाते नियमित तपासत राहा, कारण पुढचा क्रेडिटचा मेसेज तुमच्याही खात्यामध्ये ₹1,000 जमा झाल्याचा असू शकतो. त्यामुळे खाते आणि मेसेज तपासत राहा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.